नमस्कार. आज आपण खोल श्वासांचे व्यायाम शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण खोल श्वासांचे व्यायाम कसे करायचे हे शिकणार आहोत आणि त्याबरोबर आपण त्याचे फायदेही शिकणार आहोत. चला बघूया हे कसं करायचं. डीप ब्रीदिंग करण्यासाठी ही स्टेप फॉलो करा. सगळ्यात आधी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. डोळे बंद करा जर तुमची इच्छा असेल तर, आणि मग रिलॅक्स करा आणि आपल्या श्वासोश्वासावर फोकस करा. आणि मग श्वास हळूहळू आत घ्या आणि नंतर श्वास हळूहळू बाहेर सोडा. लक्षात ठेवा की तुमचे संपूर्ण लक्ष हे तुमच्या श्वासोच्छवासावर आहे. दीर्घ श्वास घेण्यासाठी धीम्या गतीने श्वास घ्या आणि मग श्वास आत घेण्याचा आणि बाहेर सोडण्याचा प्रक्रियेचा समय वाढवा. दीर्घ श्वास हळू आणि रिदमिक व्हायला हवा. आणि अशा तऱ्हेने आपण दीर्घ श्वास घेतो. 9 योगिक ब्रीदिंग प्रॅक्टिसेस मनासाठी, बॉडी बॅलन्सिंगसाठी आणि हीलिंगसाठी. 1. नदी शोधना. अल्टरनेट नॉस्ट्रिल. आपली डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. नंतर आपली उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीला सोडा, जेणेकरून श्वास बाहेर सोडू शकता. 2. उज्जैन अथवा ओशियन ब्रीद. आपल्याला तोंडावाटे श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास नाकावाटे बाहेर सोडायचा आहे. 3. शीतली प्राणायाम किंवा कूलिंग ब्रीद. आपल्या जिभेला साइडने फोल्ड करा, म्हणजे ती ट्यूब सारखी बनेल. आणि मग जेवढा जमेल तेवढा श्वास आत घ्या आणि नंतर आपलं तोंड बंद करून श्वास बाहेर सोडा. 4. सिबकारी प्राणायाम किंवा द हिसिंग ब्रीथ. आपल्याला तोंडावाटे श्वास आत घ्यायचाय आणि नाकाद्वारे सोडायचाय. 5. भ्रामरी अथवा द हमिंग ब्रीथ. आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत, जसे की आपण बघत आहात. श्वास सोडा आणि एक हमिंग वाला आवाज काढायचा. 6. भस्त्रिका अथवा द बेलोज ब्रीथ. श्वास आत घ्या आणि जेव्हा श्वास बाहेर सोडाल तेव्हा आपल्या पोटाला पुश करा आणि अशा तऱ्हेने करा की आपल्या नाकाद्वारे हवा बाहेर पडत आहे फोर्सफुली. 7. सूर्यभेदन अथवा सोलर ब्रीद. आपण जसे पाहत आहात तसा आपला हात ठेवा. आपली डावी नाकपुडी कव्हर करा आणि मग श्वास घ्या उजव्या नाकपुडीने आणि मग आपली उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. 8. चंद्रभेदना अथवा द लुनर ब्रीथ. आपली उजवी नाकपुडी बंद करा आणि श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने. नंतर एक्झेल करा त्याच डाव्या नाकपुडीने. हळूहळू श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. 9. ऍक्टिव्ह योगिक ब्रीदिंग. डीप ब्रीदिंगचे काही फायदे आहेत. मेंटल कामनेस, मनशांती आणि मनोबल वाढवतं. मनाला क्लिअर करतं. प्राणायाम केल्यामुळे ऑक्सिजन ब्रीदिंग वाढतं, ज्यामुळे शरीरातून कार्बन डायऑक्साईड कमी होतो, ज्यामुळे आपल्या मेंदूला आणि नर्व्हस सिस्टीमला फायदा होतो. मनाला शांती मिळते.
फुफ्फुसं मजबूत होतात आणि तुमची झोपेची क्षमता आणि रक्ताभिसरण वाढवतं. तुम्हाला ऍक्टिव्ह करतं आणि तुमच्या सगळ्या ऑर्गन्सला चांगला फायदा होतो. प्रतिकार शक्ती वाढवतं. पचनक्रिया सुधारतं. या एक्सरसाइजमुळे डोकेदुखी कमी होते. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये खोल श्वासांचे व्यायाम कसे करायचे हे शिकायला मिळाले आणि त्याचे फायदेही कळले. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि खूप एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. नमस्कार.